हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आम्ही मिस्टर हजबंड अँड वाईफ चाललेलो आहे बाहेर, एका कामासाठी चाललेलो आहे, महत्त्वाच्या कामासाठी चाललेलो आहे बाहेर. तर तुम्ही बघू शकता बाहेरचा निसर्ग किती छान दिसतंय. वाव, खूपच सुंदर निसर्ग आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही हे लोकेशन पण ओळखलं असेल की हे कुठलं लोकेशन आहे. खूप सुंदर दिसतंय आणि हिरवळ हिरवळ सगळीकडे, पावसाचे थोडे थोडे थेंब यायला लागलेले आहेत. आता आम्ही आहे पनवेल बस स्टॉप, पनवेल स्टेशनवरती. हे आहे पनवेलचं स्टेशन. पनवेल स्टेशन, किती मोठं पनवेल स्टेशन. तारखेच्या आतच क्लिअर कर. तर आता आम्ही निघालेलो आहे पनवेल स्टेशनवरून, म्हणजे पनवेलवरून ट्रेन पकडलेली आहे आणि आता आम्हाला मानसरोवर स्टेशनला उतरायचं आहे. तर मानसरोवर स्टेशन आलेलं आहे. तर आम्हाला भरपूर लेट झाला, कारण आम्ही लवकर गेलो होतो, 5-6 वाजता गेलो असेल आम्ही. आणि तिथून येताना आम्हाला 8:30 वाजले होते. आणि पोरं घरी होते, अक्का पण होत्या, त्यांच्यापाशी होत्या, पण तरी पण वाटतच होतं की, कारण त्यांना भूक लागली असेल. स्वयंपाकाचा टाईम होऊन गेला होता, जेवायचं पण वेळ झाली होती आणि तिथेच आम्हाला 8:30 वाजले होते. कशाला लगेच उतर? उतरायचं मी त्याच्या आधीच उतरत. असं नका करत जाऊ ना, माझा नेहमीचा प्रवास असं नाही सवय करत. झाली. काय सवय? मध्ये चढायची उतरायची खास ट्रेनमधून. आज नाही, मला 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्ष झाले मला लोकलने प्रवास करतो. अहो, पण मग चालत्या गाडीतून उतरतात का? एवढी फास्ट नव्हती गाडी. चालत्या गाडीतून उतरायचंच नाही. 8:27 12 car slow local for Thane. आता दुसऱ्या दिवशी मी ना समीक्षाला इथं भात करायला शिकवते. Yes, very तर आता समीक्षाने पहिल्यांदाच गॅस पेटवलाय बरं का. आता समीक्षाला मी शिकवते आहे पिवळा भात कसा करायचा. ओके हां, तेल घे, त्यातून तेल टाकायचं. तुला फक्त पिवळा भात बनवायचा आहे ना? लय नाही. हां, ओके हां, बस ठेवून देते किती. तेल टाकलेले दीदीनी त्याच्यामध्ये. आता त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. हां, ते तेल थोडंसं तापू द्यायचं आणि त्यानंतर मग जिरी मोहरी टाकायची. ह्याच्यामध्ये जिरे. कोणतं जिरं आणि कोणती मोहरी माहीत आहे? जिरा आहे आणि मोहरी. ओके हां, आधी काय टाकणार? मोहरी. आधी मोहरी टाकायची. ती फडफडली ना अशी, मग जिरं टाकायचं. हां, जिरा. आता दीदी टाकणार जिरा. हां, टाक. ओके, आता हळद टाकायची आणि ते लगेच सामान घेतलं लगेच ठेवून द्यायचं, म्हणजे तिथं राडा होत नाही. हां, येस, म्हणजे राडा होणार नाही इथं. हां, टाकते की कसं नाही फिरवायचं. असं फिरव. जास्त नाही टाकायचं, हळद थोडीशी टाकायची, नाही तर कडवट होईल ते. हां, टाक. हां, बस. हां, टाक भात आता.
थोडासा टाक, जळायला लागली पूर्ण. सगळं टाकते ना. थोडं टाक. तेवढा तुला घ्यायचा तेवढा टाक. टाका तू थोडा. हां थोडा टाक. समीक्षा करते स्वयंपाक. हां इझी आहे पण. आता थोडंसं त्यामध्ये असतं मीठ, पण थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं. थोडंसं जास्त नाही. जास्त नाही, थोडंसं टाकायचं, कारण अगोदर त्याच्यामध्ये मीठ असते कशामध्ये भातात. टाकू मी. टाक. थोडंसं टाकू. हां बस झालं. अजून टाक थोडंसं वाटलं तर. समीक्षाने केलाय बरं का भात. थोडीशी वाफ काढण्यासाठी थोडासा मोठा हे ठेवून दे. तुला कोथिंबीर नाही आवडत ह्यामध्ये. तिला असा साधा सिंपल भात आवडतो, जो की आपला झालेला आहे. कसा आहे? इझी आहे ना, सोपा आहे ना. जमला मला. सोपंच असतं. फक्त भाजी करायला पण जिरं मोहरी आधी टाकायची असतील. कोणती भाजी शिकायची तुला? बटाटा. हां जिरं मोहरी आधी टाकायची, कांदा टाकायचा, थोडासा टोमॅटो टाकायचा, हळद टाकायची आणि थोडंसं नॉर्मलचं किंचितचं हे टाकायचं, मीठ नाही, थोडंसं तिखट टाकायचं, तिखट आणि बटाटा टाकायचा झालं. मी जर तुला बटाटा देते ना तुझं असंच असतं झालेलं आहे. असं सेम बटाटा शिजवायचा असतोय आणि त्याच्यामध्ये ते कापून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी, थोडीशी हळद आणि मीठ आणि बटाटा फ्राय झालं. घे आता चल खायला. दीदीचा भात झाला का रेडी? दीदी खुश झाली? दीदी स्वतःहून केला आहे ना, सांडवायचं नाही खाली अजिबात. हां दीदीचा रेडी आहे भात.